नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 चाव्या एकाच कुलपाच्या असतात ना, डबल लॉक, तसं 2 चाव्या लक्षात घेतल्या. आठवत आहेत ना? भगवंतांनीच सांगून दिलं. आणि कोणाला सांगून दिल्या? महाबाहो, ज्याच्याकडे क्षमता प्रकट करण्याची इच्छा आहे. क्षमता आहेच प्रत्येकाकडे, पण ज्याला ती प्रकट करायची आहे, तपासून बघायची आहे, अशी व्यक्ती म्हणजे महाबाहो. अर्जुनाला भगवंत महाबाहो म्हणतायत. कच खातोय अर्जुन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घेतलं की नाही रे बाबा, हे मन चंचल आहे, अस्थिर आहे, वगैरे वगैरे, हे कसं आणायचं ताळ्यावर, म्हणून सांगून दिलं अभ्यास आणि वैराग्य. हे आपण व्यावहारिक जीवनात करतोच हो. एखादं गरम भांडं मला खाली उतरवायचं असेल, चुलीवर असेल, गॅसवर असेल, स्टोववर असेल, गरम भांडं जर विस्तवावर, आगीवर, गॅसवर ठेवलेलं असेल, गॅस चालू आहे आणि मला ते भांडं उतरवायचं आहे, तर मला पूर्ण एकाग्र व्हावंच लागतं ना, आणि मगच ते काम करावं लागतं ना. ते करत असताना थोडी जरी गफलत झाली तर छोटासा का होईना अपघात घडू शकतो ना. म्हणजे ही एकाग्रता, तल्लीनता, तद्रूपता अगदी व्यावहारिक काम करताना सुद्धा आवश्यक असतेच हो. आपण ती प्रकट करत पण असतोच. पण जेव्हा भावनांचा गुंता आपल्याला वेटाळून टाकतो ना, त्यावेळी हे सगळं शहाणपण ज्याला आपण म्हणतो, विवेक ज्याला म्हणतो, सावधपण ज्याला म्हणतो, ते सगळं कुठे दडून बसतं कळत नाही. आणि मग जे घडायला नको ते घडून आलं की मग मात्र आपण म्हणतो, अरे मती मारी गई रे, म्हणतो ना सहजपणे. म्हणून भगवंतांनी आधीच सांगून दिलंय, अभ्यास आणि वैराग्य चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आवश्यक आहेतच. बस, अर्जुन तुमचा आमचा प्रतिनिधी. सगळं कळलं बाबा मला. अभ्यास हवा, वैराग्य हवं. अभ्यास म्हणजे सातत्याने मेहनत हवी, ज्याला तपश्चर्या म्हणतो. तपस्वी व्हायला हवं, त्या कामाशी दृढ राहायचं म्हणजे तपस्वीच होणार आहे ना. ध्येयाप्रती एकाग्र व्हायचं म्हणजे तपस्वीच व्हायचं आहे. हे सगळं समजलं रे. पण तरीही हा जो पण तरीही आहे ना अर्जुनाचा, तो फार उपयुक्त आहे बरं का आपल्यासाठी. त्यामुळे आपल्या पण शंका सगळ्या आपोआप निरसन होतात. वेगळ्या आणखी कोणी बाहेरून शंका विचारण्याची गरजच पडत नाही. अर्जुनच शंका विचारतोय, अर्जुनच प्रश्न विचारतोय की जे तुमच्या आमच्या मनात आहेतच. श्लोकांमध्ये काय आहेत प्रश्न अर्जुनाचे आणि त्याच्यावर भगवंतांनी काय दिली आहेत उत्तरं, हे समजून घ्यायला हवं ना. आधी ऐकायला हवे श्लोक. ऐकूयात तर श्लोक. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यसंशयस्य छेत्ता नहि उपपद्यते। श्रीभगवानुवाच
पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति प्राप्य पुण्यकृताल्लोकानुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमताङ्गेः योगभ्रष्टोऽभिजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म यदीदृशं तत्र तं बुद्धिसंयोगल्लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नन्दन पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सा जिज्ञासुरपि योगस्य शब्दभ्रामातिवर्तते प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति पराङ्गतिं तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः। श्लोकांची सुरुवातच अर्जुन उवाचनी आहे ना. अर्जुनच सुरुवातीला प्रश्न विचारतोय. किती श्लोक आहेत बघा प्रश्नांचे. अयतिश्रद्धयोपेतो योगाच्चलित मानसः. पहिली ओळ हीच आहे ना. अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. कृष्णाला प्रश्न विचारतोय. उत्तर देतात श्री भगवान. आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. भगवंतच संवाद साधतायत स्पंदनांच्या द्वारे, आधी कृष्णाशी आणि कृष्णाच्या माध्यमातून अर्जुनाशी. पण अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतोय. आणखीन पुढे अर्जुन पण एक दाखला देतोय. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. महाबाहो इथे अर्जुनाने शब्द वापरलाय. कृष्णाकडून आणखीन पण उत्तर हवंय अर्जुनाला. काय हवंय आणखीन उत्तर. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न युपपद्यते. कृष्णाची तरफदारी केली आहे की हा जो काय प्रश्न माझ्या मनाला छळतोय ना, माझ्या मनात उद्भवतोय ना, त्या प्रश्नाचं निराकरण करणं सहजासहजी मला नाही वाटत कोणाला जमेल. ज्यानं मला अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय सांगून दिले, तूच फक्त या संशयाचं निराकरण करू शकतोस. या माझ्या शंकेचं पूर्णतः निरसन तूच करू शकतोस. कारण 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगून दिलं ना, बहुनी मे व्यतीतानि. मला ते सगळं आठवत आहे पण तुला आठवत नाहीये. म्हणजे भगवंतांना पूर्वजन्माचं रहस्य माहिती आहे, उलगडलेलं आहे आणि उलगडतंय पण. तेही जसं सांगून दिलं तसंच संभवामी आत्ममायया असं पण कृष्णाने अर्जुनाला ऐकवलंय. त्यामुळे हा जो काय संशय आहे आपला, त्या संशयाचं निरसन सुद्धा कृष्णच करू शकणार. कारण काय संशय, काय शंका आली अर्जुनाच्या मनात. अयती श्रद्धया उपेता. श्रद्धापूर्वक, जाणीवपूर्वक मला अशा प्रकारे प्रगती करायची आहेच. ध्येयाप्रती दृढ व्हायचंय. युक्त बनून मला आचरण प्रतिबिंबित करायचंय. हे सगळा माझा निश्चय आहे दृढ. पण हे करत असताना चलित मानसा होऊ शकतं रे. आम्ही सामान्य व्यक्ती आहोत ना, आमचं मन विचलित होऊ शकणार. किती जरी दृढ करायचा प्रयत्न केला तरी ती दृढता एकदम साधेल. अर्जुनाचा तोच प्रश्न आहे. बघा बरं, आपण लक्ष्मण रेषा शब्द वापरलाय मागच्याच. लक्ष्मण रेषाचा संदर्भ आपल्याला माहिती आहे. वनवासी जीवन जगत असताना
सीता, राम आणि लक्ष्मण एकमेकांच्या सान्निध्यात असायचे. सीतेची काळजी हे दोघं जण मिळून सातत्याने घेत होते. आणि सीता वनजीवनाचा दोघांच्या सान्निध्यामध्ये निश्चिंतपणे आनंद लुटू शकत होती. आणि त्यामुळे एक दिवस सीतेला सहजपणे जेव्हा कुटीबाहेर कांचन मृग दिसला, शब्द रामायणात ऐकले असणारे आपण, छान तकाकी होती हो त्याच्या कातडीवर, सुवर्णमृगच वाटला एकदम सीतेला. आणि मग वनामध्ये राहायचं तर शिकार करायचीच ना. रामाकडे धनुष्यबाण होतं, बाकी वनवासात त्याच्याजवळ वल्कलं होती, जटा बांधून ठेवलेल्या, पण धनुष्यबाणाचा त्याग रामाने केलेला नव्हता. आणि म्हणून सीतेने सहज रामाला म्हटलं की त्या कांचन मृगाची मला इच्छा झाली आहे, तो कांचन मृग आपण आणाल माझ्यासाठी. श्रीराम सीतेचे आराध्य, सीतेचे दैवत पती. श्रीरामांनी रामायणात अनेक वेळा सांगितलंय, मला मानव समजा, देव मानू नका. आणि मग स्वाभाविक पत्नीची जर ही किरकोळ अपेक्षा असेल तर ती पूर्ण करण्याची क्षमता जर माझ्याकडे आहे तर पूर्ण करायला काय हरकत आहे. श्रीरामांनी पण असाच विचार केला असणार ना. आणि श्रीराम सीतेची अपेक्षा पूर्ण करायला बाहेर पडले. सीतेचा श्रीरामांवर पूर्ण विश्वास आहे म्हणून तर तिने आपल्या पतीकडे ही मागणी केली आहे. तेव्हा पती पत्नींमध्ये हा गाढ दृढ विश्वास आहे याची प्रचिती मिळाली. आता काय झालं, श्रीराम त्या हरणाला पकडायला गेलेत. हरणाची गती आपल्याला माहिती आहे. गती पकडून हरिण जीव वाचवायला अकांताने दूरपर्यंत पळत गेला असणार आहे. श्रीराम त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावलेले असणार आहेत. हे सगळं व्यावहारिक सामान्य बुद्धीला पटेल असंच आहे ना. इथपर्यंत काहीच बिघडत नाही आहे हो. पण पुढे जाऊन दृष्टी आड झाल्यानंतर दूर अंतरावरून श्रीरामांचा आवाज येतोय, सीते धाव लक्ष्मण धाव, चलित मानसहा. सीतेचं मन जे रामाप्रती दृढ आहे, रामाच्या कर्तबगारीप्रती दृढ आहे, ते मन हाका ऐकल्यावर स्पंदन झालं की हो विचलित. सीता पण तुमच्या आमच्यासारखी स्त्रीच आहे ना. पतीच्या आवाजाची शहानिशा करावी, ताडून पाहावं इतकं मन स्थिर राहिलंच नाही. आणि इथेच सगळी गडबड सुरू झाली. लक्ष्मण रेषा, आत्मसंयम, अध्यायाचं नावच आहे ना हा आत्मसंयम. सीतेचा संयम त्या चंचल मनाने दूर करून टाकला. आणि गडबड काय झाली, सीतेला वाटलं श्रीराम संकटात आहेत. नाही ते विचार येतात ना मग मनात. एकदा मन एका दिशेने प्रवास करायला लागलं की त्याच दिशेने ते चंचल असल्यामुळे खेचलं जात राहतं. तर नाही त्या शंका, श्रीरामांवर कोणतं संकट आलं नसेल ना, त्याच हरणाची शिकार करण्यासाठी आणखी तर कोणी बलाढ्य राक्षस आला नसेल ना, वाटेल त्या शंका मनामध्ये यायला लागतात. तशाच त्याच्या मनात आल्या. आणि मग स्वाभाविक आहे, आता कोणाला सीता विनंती करू शकणार, शेजारी असणाऱ्या लक्ष्मणाला. कारण त्याच्यावरही सीतेचा तितकाच विश्वास आहे जितका श्रीरामांवर आहे. आणि म्हणून सीता लक्ष्मणाला म्हणतीये, लक्ष्मणा श्रीराम संकटात आहेत, बहुतेक मदतीला जायला हवं. बघा क्षणभर का होईना चंचल मनाने सीतेला
मुख्य मार्गापासून विचलित केलं. पण लक्ष्मण विचलित नाही. लक्ष्मणाची गाढ श्रद्धा, विश्वास नाही श्रद्धा, नुसते श्रद्धा नाही निष्ठा. कारण वनवासी जीवनामध्ये लक्ष्मण एक क्षणही झोपलाच नाहीये, निद्रेच्या अधीन झालेलाच नाहीये. कोणती निद्रा? अखंडते सावधपण. रामदास स्वामींनी सांगून दिलंय ना. असा हा लक्ष्मण अखंड सजग आहे, सावध आहे. त्यामुळे त्याला नक्की हे कळलेलं आहे की हे संकट वगैरे काही नाहीये, हे मायावी जाल आहे. आणि म्हणून लक्ष्मणाने वहिनीला परोपरीने सांगायचा प्रयत्न केलाय. पण एकदा कामना, म्हणून आपण मागच्या श्लोकांमध्ये ऐकलं, संकल्प प्रभवान कामच त्यक्त्वा. कामनांचा प्रभाव फार वाईट असतो आणि तो संकल्पावर पडतो. जो संकल्प दृढ करून रामाला सीतेने घेऊन या म्हणून कामना प्रकट केली, तीच कामना आता इतकी प्रभावी बनली की आता तिला वाटायला लागलं चंचलपणे श्रीरामांवर संकट आलंय आणि लक्ष्मणाने जावं. अखेरीस लक्ष्मणाला जितके श्रीराम निष्ठा त्यांच्या प्रती, तितकीच निष्ठा आणि श्रद्धा सीतेप्रती पण आहे. आणि म्हणून लक्ष्मणाने सीतेची आज्ञा शिरसावंद्य मानली. बघा, लक्ष्मणाने सीतेची आज्ञा शिरसावंद्य मानली. स्वतःच्या मनाने नाहीये निघालेला, कारण त्याची दृढता आहेच. घडलं काय? लक्ष्मण आता निघायला तयार झालाय. पण निघताना त्यांनी सीतेला परत एकदा त्या चंचल मनाला लगाम लावून सावध व्हा म्हणून सांगायचा प्रयत्न केलाय. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण. हे वैराग्य, अभ्यास तर सीतेचा आहेच आहे हो, पण त्या कामनेने त्या अभ्यासाला दडपून ठेवलंय. म्हणून लक्ष्मण आवर्जून सांगतायत वैराग्येण च गृह्यते. निदान वैराग्य तरी धारण करा वहिनी. आणि हे वैराग्य धारण करण्यासाठी सीमा हवी ना. वैराग्य म्हणजे सीमा. म्हणून लक्ष्मणाने काय केलं? वहिनीला सीमा रेषेत राहा म्हणून सांगून दिलं. आणखीन याच्या पुढे चंचलतेच्या आहारी नका जाऊ हो वहिनी. म्हणून लक्ष्मणाने तीच लक्ष्मण रेषा. कामना जेव्हा अशा प्रकारे आपला ताबा घ्यायला येते ना, तेव्हा आपल्या प्रत्येकासमोर लक्ष्मण रेषा असते. पण आम्ही ती केव्हा ओलांडतो आम्हालाही कळत नाही. लक्ष्मणाने अशा प्रकारे वहिनींना सीमा रेषेविषयी सजग केलंय, वैराग्याविषयी सजग केलंय की जी दृढता तुम्ही पतीवर आजपर्यंत प्रकट केली आहेत त्याच्याच प्रती, त्याच सीमेत राहा. आता जो विश्वास, जी श्रद्धा, जी निष्ठा माझ्या प्रती दृढ करताय त्याच्या प्रती तरी सीमेत राहा. ती ओलांडू नका. त्या दृढतेला लंघून जाऊ नका. लक्ष्मणाने परोपरीने सांगून दिलंय. आणि लक्ष्मणही आज्ञाप्रमाण मानून बाहेर पडलेत. आता तरी सीतेचं चिंतन मनन सुरू व्हायला हवं, हरकत नाही. आता तरी वैराग्याप्रती, अखंड सावधानतेप्रती सीतेने असायला हवं. कारण ज्यांचा आधार अखंड सान्निध्य आपल्याला आहे त्या दोघांनाही अशा प्रकारे आपणच आपल्या कामनापूर्तीसाठी जर दूर सारलेला आहे तर आता दायित्व कोणाचं बनतंय? आता अखंड सावध कोणी असायला हवंय? मीच असायला हवंय ना. पण इथेही गडबड झालेली आहे. स्त्री सुलभ स्वभाव, कामनेचा परिणाम किती व्यक्तीला चंचल करू शकतो त्याचा हा प्रसंग प्रतीक आहे. हे प्रतीक आहे. श्रीराम आमचा आराध्य दैवत आहे, सीता आमची आराध्य माता आहे. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून हे प्रतीक सामोरं आलं तरच आम्ही ते सातत्याने मनात घोळवू, चित्तात ठसवू आणि त्याच्यापासून बोध घेऊन सजग होऊ, महाबाहो बनू शकू. म्हणून हा प्रसंग रामायणात आहे.
म्हणून हा इतिहास आजही तुमच्या आमच्या पुढे मांडला जातो की सजग व्हा, सावध व्हा, अभ्यासाच्या जोडीला वैराग्य आवश्यक. इथेच गडबड झाली ना. असुरांनी डाव साधला आणि असुर काय असुराच्या वेशात नाही आला. पुन्हा एक प्रलोभन, संन्यासी बनून आला. तत्कालीन समाजामध्ये संन्यासाचा मान श्रेष्ठ. याचना करण्यासाठी आलाय आणि याचना करत असताना त्याची याचना पूर्ती केली तर आपल्याला दुआ लाभेल, आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्याचं बळ आपल्या पतीला आणि दिराला प्राप्त होईल, अशी भाबडी कामना. कसा सगळा गुंताय बघा जो तुमच्या आमच्या जीवनात येतोच समोरा. आज किती मुली अशा विळख्यामध्ये फसतायत आणि लग्न न झालेल्याच नाही तर विवाहिता सुद्धा अशा प्रकारे विळख्यामध्ये अडकतायत. कितीतरी तरुण मुलं अशा प्रकारे ब्रेन वॉश झाल्यामुळे गुंत्यामध्ये अडकतायत आणि त्याच भोवऱ्यामध्ये अडकून अडकून भेलकांडतायत. महाबाहो कुठेतरी लांबत जातंय. हे फक्त एका देशापुरतं नाहीये ना, जगभर हा भस्मासूर अशा प्रकारे सुरुवातीला याचना आणि नंतर आरूढ होणं. तेच घडलंय ना. अखंड रामायण का अभ्यासायचं? का हे प्रसंग पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाशी चिंतन मननासाठी करायचे? आपल्यापुरतं आपण नाही राहायचं, हे सर्वांपर्यंत पोचवायचंय. आणि सीतेच्या हातून घडलीच ना परत. दोलायमान स्थिती व्यक्तीला कुठपर्यंत घेऊन जाते त्याचं हे प्रतीक आहे. म्हणजे रामावरचा दृढ विश्वास, लक्ष्मणावरचा दृढ विश्वास, म्हणून तिने रामाला पाठवलं, लक्ष्मणाला पाठवलं आणि आता या अनोळख्या यतीवर देखील विश्वास की त्याचा आशीर्वाद माझ्या रामाला आणि लक्ष्मणाला वाचवेल. किती अतर्क्य आहे ना. आणि ही अतर्क्यता म्हणजेच बुद्धीचा नाश. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती. दुसऱ्या अध्यायामध्ये जे चक्र सांगून दिलंय, कामनेपासून सुरुवात होते, बुद्धिनाशात प्रणश्यती पर्यंतचा प्रवास होतो, स्मृतिभ्रंश होतो. हे सगळं या प्रसंगातून घडलेलं आहे. जे शाश्वत सत्य आहे तेच या प्रसंगातून तुमच्या आमच्याशी भगवंतांनी आणून पोहोचवलंय. अयतिश्रद्धयोपयतो योगात चलित मानसः. दृढतेपासून चलित मानसः होऊ शकतं. अर्जुन शंका विचारतोय. म्हणजे रामायणात जो प्रसंग घडलाय तो काय अर्जुनाने ऐकलाच आहे, पण तरीही चलित मानसः ही शंका उरतेच. आणि म्हणून मग पुढे आणखी शंका विचारली की असं जर चलित मानसः झालं तर गती काय होईल? कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्ना भ्रमिव अभ्रम इव छिन्न भिन्न. अभ्र जे ढग, काळे ढग आलेत वाटतात तोपर्यंत आपल्याला आशा असते, मनामध्ये उत्पन्न होता आता येणार, वर्षा बरसणार. आणि तेवढ्यामध्ये सोसाट्याचा वारा आला तर छिन्न अभ्रम, सगळा ढग विखुरला जातो. आणि ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो पाऊस सुद्धा आणखी वाट बघायला लावतो. मग एकदा चलित मानसः झालं तर मग आजपर्यंत जी मी तपस्साधना केलेली आहे, सीतेनेही केलेलीच ना. तपस्साधनेचं बळ सीतेच्याही बरोबर आहेच, पण परिणामस्वरूप काय काय भोगावं लागलं रामायणात आपण अभ्यासलेलं आहे. अर्जुन तशाच पद्धतीने विचारतोय की एखादी व्यक्ती अशी तपस्साधना करता करता, दृढतेने वाटचाल करता करता
अभ्यास आणि वैराग्य यांचं संतुलन सान्निध्य सतत ठेवून ध्येयाप्रती वाटचाल करत असताना चलित मानसा झाली तर जसा तो वर्षणारा ढग न बरसताच छिन्न भिन्न होऊन जातो, तशी ही सगळी तपस्साधना नष्ट होऊन जाते का? जो मार्ग आपण ब्रह्मणोपथी, जो मार्ग मी एकदा ब्रह्म जाणण्यासाठी त्या एकाग्रतेशी तल्लीनतेशी चिकटलेलं राहण्यासाठी ज्या मार्गावर मी वाटचाल करतोय ते सगळं, तो मार्गच विस्कळीत होऊन जाईल का? तो मार्गच मला गवसणार नाही असं घडतं का? चलित मानसाचे परिणाम काय काय होऊ शकतील ती शंका अर्जुनाच्या मनात आली आहे. चलित मानसाचे परिणाम रामायणात आपल्याला असे अभ्यासायला मिळतात. आणि मग पुढे हा संशय अन्य कोण दूर करू शकेल? सामान्य व्यक्ती नाही बुवा. मन चंचल झालं आणि असं योगभ्रष्ट झालो आपण तर नाही सांगता येत काय घडेल. सामान्य माणसं त्याच्यावरचा उपाय कसा सांगू शकणार? जिथे सीतेला आणि रामाला आणि लक्ष्मणाला एवढा पुढे प्रवास सहन करत करत वाटचाल करावी लागली, तिथे या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य कोण देऊ शकेल? हेही अर्जुनाला समजतंय आणि म्हणून अर्जुनाने स्पष्ट म्हटलंय की हा प्रश्न साधा सुद्धा नाहीये. हा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहे. तुमचा आमचा प्रतिनिधी बनून अर्जुन विचारतोय की मी असा चलित मानसा झालो, कदाचित मी युद्ध करायचं स्वीकारलं आणि युद्धामध्ये मला सहन न होणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आणि मी मागे हटायला लागलो तर माझी स्थिती काय होईल? कदाचित हा सगळा प्रभाव म्हणून मी योग्य मार्ग स्वीकारेन सुद्धा, पण स्वीकारता स्वीकारता पाय अडला तर? या संशयाचं निराकरण तूच ना करशील. स्वाभाविक आहे, अर्जुनाने जिज्ञासा प्रकट केलेली आहे. भगवंत उत्तर देतातच. शेवटच्या श्लोकापर्यंत आपण जे पुढचे श्लोक ऐकले ना त्या सगळ्यामध्ये अशा स्थितीतून उपाय कोणता, मार्ग कोणता, वाटचाल कोणती, हे सगळं भगवंतांनी इतकं सहजपणे प्रेमाने सांगून दिलेलं आहे की तुम्ही आम्ही सुद्धा क्वचित कधी असे भरकटलो. या कलियुगात तर भरकटण्याची संधी वरचे वर दबास धरून बसलेली आहे हो. जगभर सध्या हेच चालू आहे ना. आपण तरी कुठे त्याच्यापासून दूर जातोय? आपण आपल्या सनातन संस्कृतीची कास धरली, सातत्याने हा अभ्यास करत राहिलो तरी सुद्धा चलित मानस झालं तर काय? प्रश्नाचं उत्तर भगवंत देतायत. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. तात इतका प्रेमळ शब्द कृष्णाने वापरला आहे कारण अर्जुन सैरभैर झालाय हो. सुचत नाहीये त्याला. चंचल मन होणारच याच्याच वरती अर्जुन दृढ आहे. म्हणून भगवंत प्रेमळपणे सांगतायत, अरे बाबा नको ना त्याच विचारामध्ये, त्याच आवर्तामध्ये, त्याच भोवऱ्यात अडकून पडूस. नाही कश्चित क्षण नाही कल्याणकृत कश्चित. ज्यानं एकदा हा राजमार्ग स्वीकारलाय ना, अभ्यास आणि वैराग्याची कास एकदा ज्यांनी धरलीये, स्वतःच्या क्षमतेची तपासणी करण्यासाठी मनबुद्धीला एकाग्र करून कवच धारण करायचा सराव सुरू केलाय, अशा व्यक्तीला काळजी करायचं कारणच नाही. पार्थ न एव इह न अमुत्र. म्हणजे या जगामध्ये जोपर्यंत आपण देहधारी आहोत तोपर्यंत, किंवा हा देह नश्वर आहे तो नाहीसा झाला आणि आत्मा या देहाचा त्याग करून बाहेर पडला
तरी सुद्धा त्या आत्म्याभोवती वलय कोणतं राहील? अभ्यास वैराग्याच्या कास धरून जे कवच धारण करण्यासाठी तप आचरलेलं आहे, जे युक्त होण्यासाठी प्रयत्न रुजू केलेले आहेत, ते सोबत असणारच. विनाशस्तस्य विद्यते, त्या कवचाचा विनाश नाही होणार. निश्चिंत हो अर्जुना, जो चुकतो तो शिकतो. चंचल मन हे मानवाला मिळालेलं वरदानच आहे रे. पण आपण चुकलोय हे लक्षात आलं तर तसंच धचोटून पुढे नाही जात राहायचंय. आणि गेली एखादी व्यक्ती तरी सुद्धा पुढच्या प्रवासाविषयी काय सांगतात भगवंत? पुढच्या श्लोकांमध्ये सांगून दिलं, प्राप्य पुण्यकृता लोकानुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतांगे योगभ्रष्टो विचायते. आत्म्याची थोरवी इथे भगवंत आपल्याला सांगून देत आहेत. या जन्मात काय रुजू केलं की त्या चैतन्याला, त्या ऊर्जेला जास्तीत जास्त शुद्धतेप्रती दृढ राहता येईल, ठेवता येईल, असा प्रयास आपण करत राहिलो. आत्मसंयम तत्रैकाग्रम मनः कृत्वा, हे सगळे आधी जे मार्ग सांगून दिलेत ना या आत्मसंयम योग अध्यायात, ते यासाठी सांगितलेत की माझ्याकडून अशा प्रकारे चूक घडलीच, आवर्तामध्ये भेल काढलो आणि नाही बाहेर पडता आलं, सावधानता नाहीच बाळगता आली, तर सीतेचं चारित्र्य आजही पतिव्रता म्हणूनच नाव घेतलं जातं. शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टा अभिजायते. भले सीतेला पुन्हा अयोध्यात प्रवेश मिळाला, पण पुन्हा आवर्तात अडकून पुन्हा तिला वाल्मिकींच्या आश्रयाला यावं लागलं, जिथे तपस्साधना स्पंदन अखंड आहेत, त्याचं बळ आहे, त्या ठिकाणी ही सीता येऊन पोचलेली आहे. आणि आज आपल्या समोर सीतेचं चारित्र्य हे दीपस्तंभासारखं पतिव्रता म्हणूनच आहे. तेव्हा चुकीतूनच शिकता येतं, भगवंत तेच सांगून देत आहेत. शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्ट अभिजायते. तात्कालिक चंचल मनामुळे योगभ्रष्ट व्यक्ती होऊ शकेल. निर्धारित केलेल्या मार्गापासून कदाचित डावीकडे उजवीकडे वळण घेऊन जाऊ शकेल. मानवी प्रवृत्ती आहे ती. पण पुढे आणखी प्रवास कसा घडेल? अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. अशा पद्धतीने पुढचा प्रवास करत असताना पहिली जी पुंजी आपल्याबरोबर येते ना, इंद्रिय मन बुद्धीची, आणि 6 म्हणजे क्षमतेची, चैतन्याची, ऊर्जेची, ती ऊर्जा, ते चैतन्य तेजायमान होऊनच आपल्यासोबत पुन्हा येतो. तेच एतद्धि दुर्लभतरल. अशा प्रकारे पुन्हा लोके म्हणजे सृष्टीमध्ये, चराचरात, या जगात, विश्वात पुन्हा असा जन्म प्राप्त होणं दुर्लभतर आहे, कठीण आहे, पण असणार. कारण ती क्षमताच एवढी विकसित केलेली आहे की तात्कालिक दृष्ट्या ती जरी झाकोळली गेली तरी पुन्हा ती उजळून निघणारच आहे. आता आपल्याला कळेल, संभवामी आत्ममायया. पुन्हा पुन्हा मी अवतार धारण करतो, याचा अर्थ आता आपल्याला उलगडेल. व्यक्ती म्हणून कृष्णाचं चरित्र आपण अभ्यासलं ना, तर त्यात सुद्धा अनेकानेक अशा प्रकारे झाकोळून टाकणारे प्रसंग आहेतच. पण मूळ क्षमतेप्रती दृढ असल्यामुळे कल्याणकारीच मार्ग सातत्याने आचरत राहिल्यामुळे
पुन्हा अवतार धारण करण्याची क्षमता असते. संतांची मांदियाळी का आहे? यामुळेच तर ती संतांची मांदियाळी आहे. कारण काय घडतं? पुढच्या श्लोकात सांगून दिलं, तत्र तं बुद्धी संयोग लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूय संसिद्धौ कुरुनंदन. कुरुनंदन म्हटलंय. कुरुवंशाचा दीपक आहे हो अर्जुन. त्या अर्जुनाला भगवंत सांगतायत, नको रे विचलित होऊस, नको रे असा अस्वस्थ होऊस, शंका संशय सगळं दूर सार ना. कारण जेव्हा असं चैतन्य पुन्हा एखाद्या देहामध्ये प्रवेश करेल ना, तत्र तं बुद्धी संयोग, ते चैतन्य ती क्षमता पुन्हा बुद्धीमध्ये विवेकाला स्थिर करेल. पूर्वी ज्या ठिकाणी जो विवेक तेजायमान बनून दृढता प्राप्त करून देत होता, तीच दक्षता, तेच सावधपण, तीच दृढता पुन्हा स्मरण होईलच. आणि मग काय घडेल? पुढच्या श्लोकात सांगून दिलं, पूर्वाभ्यासेन ते नैवर्ह्यते यवशोऽपि सा. ती व्यक्ती पुन्हा एकदा खेचली जाईल. कुठे? सत्कर्माप्रती दृढ राहण्यासाठी. पुन्हा एकदा आवर्तांमध्ये न घुटमळता दृढतेने परिव्राजक बनून वाटचाल करण्यासाठी सिद्ध होईल. ह्रियते, आपोआपच त्याच मार्गाला ओढली जाईल. अवश्य होऊन. आणखी मग काय घडेल? अशा प्रकारे एकदा तो मार्ग गवसला, त्या मार्गावर वाटचाल सुरू झाली की अशी काही गतिमानता येईल की पुढच्या ओळीत सांगून दिलं, जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. मग वेदांमध्ये जे फलिताविषयी सांगून दिलेलं आहे ना, अशा प्रकारे वर्तन केलं की असं फलित मिळणार, अशा प्रकारे स्तोत्र म्हटली की हे फलित मिळणार, अशा प्रकारे यज्ञ संपन्न केला की ती आकांक्षा पूर्ण होणार. ह्याला सगळ्यांना म्हणायचं शब्द ब्रह्म. मर्यादा आहे ना त्याला. शब्द व्यक्त करतो, त्यामुळे जे जे व्यक्त आहे त्याला मर्यादा आहे. म्हणून शब्द ब्रह्म अतिवर्तते. व्यक्ततेच्या पल्याडच ह्रियते अवशः होऊन ही व्यक्ती प्रवास सुरू करेल. मग पुन्हा हे गुंतणं होणारच नाही. आणखीन पुढच्या श्लोकात सांगून दिलं, हे सहज घडणारं नाहीच आहे बरं. या जन्मात मी चलित मानसहा झालं की पुढच्या जन्मात चलो पुन्हा मी चाललोय, इतकं सहज साध्य नाहीच आहे. खडतर मेहनत आहे त्यासाठी. अनेक टप्पे ओलांडावे लागणार आहेत. पुन्हा पुन्हा ठेचा खातोच ना माणूस. कळतं ठेच लागणार आहे तरी पण ती ठेच लागतेच. आता मी अगदी सावध राहणार आहे म्हणत म्हणत प्रवास सुरू केला तरीही कधी ते सावधपण सरतं आणि आपला ताबा बेसावधपणा घेऊन जातो, उलगडतच नाही. म्हणून भगवंत तेही वास्तव स्वच्छ सांगून देतात अर्जुनाला की हे सोपी नाहीच आहे प्रोसेस. म्हणून तर चलित मानसहा व्हायचंच नाहीये. म्हणून सुरुवातीला सगळं, म्हणून 6वा अध्याय ज्ञानदेवांनी खूप सारं आयुष्यामध्ये त्यांनी सहन केलंय हो. आघात प्रतिघात खूप सारे पचवलेत. आणि तेव्हा कुठे त्यांच्या तोंडून सहजपणे ह्या सगळ्या क्रिया ज्या मानव साध्य आहेत त्या तुमच्या आमच्यासाठी मार्गदर्शनपर मांडल्या गेल्या आहेत. गीतेत भगवंतांनी मांडल्या आणि ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी मांडल्या. म्हणून भगवंत सांगून देतात हा प्रवास इतका सहज सोपा नाहीच आहे. अनेक जन्म संसिद्ध सिद्ध होण्यासाठी एखादा पदार्थ तयार करा. समजा साधं बघा, सोप्पा प्रयोग की कोणीही मुलं सुद्धा शाळेच्या पातळीवर करतात. मिठामध्ये काही हिणकस मिसळलेलं आहे, ते सगळं मला बाजूला काढायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करतो?
मीठ पाण्यात विरघळवतो, बरोबर. नंतर काय करतो? विरघळवतो, म्हणजे प्रोसेस पूर्ण झाली पाहिजे. असं एक ढवळा मारला की विरघळलं असं नाही, पूर्ण विरघळलेलं बघतो, अनुभवतो. डोळ्यांनी सुद्धा आपण अनुभव घेत असतो बरं का, बरोबर ना. मग आपण काय करतो? ते मीठयुक्त जो द्रव आहे तयार केलेला, तो छान वस्त्रगाळ गाळतो, की जेणेकरून त्याच्यात जे काय तरंगती अशुद्धी ती द्रवामध्ये शिल्लक उरू नये. गाळून घेतल्यावर पुढचं काय प्रमाण सुरू आपलं? एकतर ते जे मीठयुक्त द्रव आहे त्याला आच द्यायची, उष्णता द्यायची आणि त्यातल्या पाण्याचं पूर्ण बाष्पीभवन करायचं, म्हणजे मग स्वच्छ शुभ्र मीठ आपल्याला मिळतं. तसं स्वच्छ शुभ्र पावडरचं मीठ नको असेल तर काय करतो आपण? मग सूर्याच्या उष्णतेने त्याचं बाष्पीभवन होईल यासाठी ठेवतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आत्ता ठेवलं की सूर्याच्या उष्णतेने, सकाळी ठेवलं की संध्याकाळी झालं बाष्प पाण्याचं, असं नाही होत ना. तीच प्रोसेस पुन्हा उद्या सूर्य उगवल्यानंतर उन्हाची करावी लागते. मग मिठाचे सुंदर स्फटिक आपल्याला बघायला मिळतात. वेळ द्यावा लागतो. अनेक जन्म संसिद्धस ततो याती परांगती. तो श्रेष्ठ मार्ग पुन्हा गाठता येतो, पण अनेक जन्म संसिद्ध. सीतेने तिचं दायित्व निभावलं, कुश आणि लवाला जन्म देऊन घडवलं. संकल्प, संयोजन, संस्करण, समन्वय, मग सिद्धी. आणि सिद्धीपर्यंत पोहोचल्यावर मग सीता गेली नाही रामाकडे. हीच ती मुलं ज्यांना मी वाढवलंय, नाही गेली सांगायला. आता आपण सुखाने संसार करू, ही बघ आपली मुलं किती छान आता तयार, नाही गेली सांगायला. काय केलं? संपूर्ण समर्पण. का? अनेक जन्म संसिद्धस ततो याती परांगती. त्या परमात्म्याचा आविष्कार करून घ्यायचा असेल तर समर्पण हवंच. त्याशिवाय आविष्कार नाही होणार, परांगतीम प्राप्त होणारच नाही. गती म्हणजे मार्ग, श्रद्धा, निष्ठा. त्याच्याही आधी भगवंतांनी सांगून दिलं, प्रयत्नात यतमानहा तू. प्रयत्नपूर्वक यतमानहा, आता नियंत्रणात राहून. योगी संशुद्ध किल्बिषः, अस्वस्थतेपासून शुद्धतेकडे म्हणजे निश्चिंततेकडे. योगी यतमानहा, प्रयत्न जरी करत राहिला या जन्मात आल्यावर तरी सुद्धा लगेच या जन्मात परांगतीम नाही सांगता येत. अनेक जन्म संसिद्ध. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये टप्पे सांगून दिले हो भगवंतांनी. कुठून कर सुरुवात? कर्मिभ्या. सुरुवातीला आचरण तर असं कर की मला त्या परांगतींचा प्रत्यय घ्यायचा आहे, तो मार्ग बघायचा आहे, त्या मार्गावर वाटचाल करायची आहे. त्यासाठी कर्मिभ्या आचरण करायला सुरुवात कर. कसं आचरण? आरुरुक्षोर मुनेर योगं कर्म कारण उच्यते, योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते. 6व्या अध्यायात 3रा श्लोक आहे ना. सुरुवातीचा व्हिडिओ बघा, त्याच्यात सापडेल. शम, संयमन कोणाचं? कर्म करताना इंद्रियांचं. मग कर्मसु अनुषज्यते पण नको. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदा उच्यते.
मग तो योगारूढ होण्यासाठी आरूढ व्हायचं म्हणजे मार्गक्रमण करायला लागायचंय. मग योगाच्या दिशेने मार्गक्रमण करायला ती व्यक्ती सिद्ध होईल. सहजासहजी हे साध्य नाहीये. म्हणून 6व्या अध्यायात सुरुवातीपासूनचा मार्ग सांगून दिलाय. म्हणजे कर्मिभ्याहार असणारच प्रत्येक व्यक्ती. त्याशिवाय नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. करावंच लागणार आहे. म्हणून कर्मिभ्याह तर राहायचंच आहे. पण कर्मिभ्याह असताना वाट कोणती चोखाळायची आहे? योगी. तद्रूपता, तल्लीनता, एकाग्रता आणि अखंड सावधानता, त्याला म्हणायचं योगी. मग कर्मिभ्याह असताना योगी व्हायचं असेल तर टप्पा कुठला? तपस्वी. एका श्लोकात सांगून दिलंय. तपस्वी म्हणजे ध्येयाप्रती दृढ. शास्त्रज्ञ असतील, संशोधक असतील, आणि आम्ही सुद्धा हो. वाचायला बसलो, ऐकायला बसलो, एखादं मी ई-बुक कानाला लावलंय आणि ऐकायला बसली आहे, तर मी तल्लीन होऊन जाते ना त्याच्यामध्ये. तपस्वी, मला भूक तहान सुद्धा सुचेनाशी होतेच ना. मग पाठीला लागलेली रग कळत नाही, पायाला अवघडायला झालंय हे लक्षात येत नाही, खोलीत उजेड आहे का नाही तेही भान उरत नाही. तपस्वी. तल्लीनता, तद्रूपता, चिंतन, मनन, अभ्यासात. म्हणजे कर्मिभ्याह कसं व्हायचं? तपस्वी. मग तपस्वीच्या पुढचाही टप्पा गाठायचा ना. तिथेच नाही चालणार, कारण तपस्वी विचलित झालेली उदाहरणं आहेत. नुसतं नाव सांगितलं तरी कळेल आपल्याला. आहे ना विश्वामित्रांचं उदाहरण, दुर्वास मुनींचं उदाहरण, आहेत ना ही उदाहरण. म्हणून तपस्वी टप्प्यावर थांबायचं नाहीये, त्याच्या पुढे जायचं. पुढे जाऊन काय करायचं? ज्ञानी. तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतो अधिका. तपस्व्यापेक्षा ज्ञानी व्हायचंय. दक्ष. ज्ञानी काय करतो? सावध असतो, अखंड दक्ष असतो. विचलित न होण्याची दक्षता ज्ञानी व्यक्ती घेऊ शकते. अनुभवातून ज्ञान मिळतं, म्हणून ज्ञान अनुभूतीच्या दिशेने घेऊन जातं. म्हणून अनुभूतीच्या दिशेने जाणारी व्यक्ती ज्ञानी. म्हणून कर्मिभ्य व्हायचं, कर्म आचरण करायचं. तपस्वी झालो, एक टप्पा ओलांडला, त्याच्या पुढचा टप्पा गाठायचा ज्ञानी. पण तिथेही थांबून उपयोगी नाही, त्याच्याही पुढचा टप्पा गाठायचा आहे सर्वसमर्पण, योगी. म्हणून तो श्लोक महत्वाचा आहे. तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिका. कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. भव अर्जुन. आधी अर्जुनाला महाबाहो म्हटलंय बरं भगवंतांनी. क्षमता आहे तुझ्याकडे अर्जुना. भव हो. काय हो? योगी हो. पुढच्या अध्यायांमध्ये पण भगवंत पुन्हा पुन्हा सांगणार आहेत. अर्जुनाने प्रश्न विचारो नाही तर न विचारो, ज्या दिशेने अर्जुनाने घडावं, प्रवास करावा असं भगवंतांना वाटतंय, तो मार्ग भगवंत पुन्हा पुन्हा दाखवतायत. आणि म्हणून शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी अजून सांगून दिलं, योगिनामपि सर्वेषां. योगी तो होच, पण त्याच्यामध्ये सुद्धा पुढचा टप्पा कोणता गाठायचा आहे? योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. मद्गतेन अंतरात्मना. क्षमतेशी जो अंतरात्मना, स्वतःच्या क्षमतेशी जोडलेला राहा. मद्गतेन, मीच तिथे असणार आहे ना. त्यामुळे माझ्या मार्गाला येऊन भिडायचंय ना, तर अंतरात्मना, स्वतःच्याच मध्ये डोकावून बघ, त्या क्षमतेचीच तपासणी कर. अखंड सजग राहा, क्षमतेशी योग साध, चित्तून राहा. हे कोणाला जमतं? श्रद्धावान भजते यो माम.
श्रद्धावान. हे सगळं सांगितलेलं कळतं पण वळत नाही. ही तुमची आमची स्थिती असते. हे सगळं बरोबर आहे. अर्जुन म्हणतो ना, मनश्चंचलम अस्थिरम. सगळं कळतंय रे, पण ते चंचल मन कुठे? योगात चलित मानसा. किती वेळा अर्जुन त्या चंचल मनाचाच दाखला हवाला देतोय आणि भगवंतांना. म्हणून भगवंत सांगतायत श्रद्धावान भजते या माम. या म्हणजे जी व्यक्ती अशा प्रकारे जे जे मी मार्ग दाखवलाय त्या मार्गावर श्रद्धापूर्वक वाटचाल करते, भजते. अभ्यासपूर्वक वैराग्य साधून वाटचाल करते. सहा मे युक्ततमा मतः. सहा म्हणजे ती व्यक्ती माझ्या दृष्टीने माझ्यापर्यंत येण्यासाठी सर्वश्रेष्ठ मार्गावर आहे. अनेक जन्म काय करायचंय? कुठला जन्म अखेरचा समजायचा आहे? श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. भगवंतांनी नुसतं अनेक जन्म संसिद्ध सांग. अरे पण किती जन्म सांगून दिले भगवंतांनी. की असा श्रद्धावान हो, भजते, सातत्याने तिथेच दृढ राहा. म्हणजे मग युक्ततमा मतः. मग आलासच ना, मग मीच तिथून तुला विचलित होऊ देणार नाही. म्हणजे तुझी क्षमताच अशी काही बळावेल की तुला त्या मार्गापासून चलित होण्याचा धोकाच उरणार नाही. तेव्हा महाबाहो आपणच आहोत. बळ आपल्याजवळच आहे. विचलित होणं हेही आपल्यालाच आहे. कारण तुम्ही आम्ही व्यक्त नश्वर मानव आहोत. आणि परमात्मा म्हणजे केवळ शुद्ध लयबद्ध स्पंदन असणारं चैतन्य. त्या चैतन्याचा गाभा गवसायला हवा असेल तर आत्मसंयम योग अभ्यासायला हवाच. आपण सगळेजण पुन्हा पुन्हा या अध्यायाचा अभ्यास करूया. आणि अभ्यास म्हणजे नुसतं वाचन नाही, नुसतं पाठांतर नाही. हां, पण वाचन आणि पाठांतर वाया जातं का? अजिबात नाही. मग आपण जप कशाला केला असता हो? पुन्हा पुन्हा माळा जपतो का? कारण ती स्पंदनं न कळत स्वच्छता घडवून आणतात. ती गोष्ट एखाद वेळेस मी सांगितली पण असेल, पण पुन्हा आज सांगावीशी वाटतेय. डोंगराच्या उताराला एक घर आहे आणि त्या घरातले आजोबा रोज उठून पोथी उघडायचे आणि त्या अक्षरांवर बोट ठेवून काहीतरी पुटपुटायचे. आठवली गोष्ट? नसली ऐकली, नसली आठवली तर ऐकूया पुन्हा. छान गोष्ट आहे. आपल्याला सातत्याने जोडलेलं राहणं कसं शक्य आहे ते सांगणारी गोष्ट आहे. आणि मग त्या घरातला छोटा नातू काय करायचा? रोज तो आजोबांचं निरीक्षण करत बसायचा की आजोबा हे काय करतात? रोज बोट ठेवतात आणि पुटपुटतायत. त्याला काही चैन पडेना. त्याने आजोबांना विचारलंच एक दिवस, आजोबा तुम्ही हे काय वाचताय? आजोबा म्हणाले मला पण नाही माहिती. मग तुम्ही हे का करताय? हां, ते मी तुला सांगू शकेन. मग सांगा ना मला. नातू आणि आजोबांचा संवाद आहे. हां, आजोबांनी काय सांगितलं? सांगेन, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. नक्की करतो. काय काम करू? नातवाला आजोबांनी सांगितलं, खेडेगावातलं घर हो, कडेला एक टोपली ठेवलेली. त्या टोपलीमध्ये थोडेसे कोळसे होते. टोपलीतले कोळसे काढायला सांगितले आणि ती टोपली घेऊन आपल्या इथून खाली झरा वाहतोय ना, त्या झऱ्याचं पाणी घेऊन येशील? हो, आणतो की. बघा हां, ज्ञान. मुलगा गेला, नातू गेला झऱ्याचं पाणी आणायला. गेला, छानपैकी झऱ्यामध्ये टोपली हलवली, इकडून तिकडून पाणी भरलं त्याच्यामध्ये आणि आला. आजोबांपर्यंत येऊन पोचला. हे बघा आजोबा, मी आणलं पाणी, म्हणून टोपली पुढ्यात धरली. टोपलीत पाणी आहे कुठे? पाणीच नाही टोपलीत. आजोबा म्हणाले काय रे हे? टोपली तरी कामीच आहे. बिचारा हिरमुसला. पण आजोबा मी खरंच पाणी भरलं होतं टोपलीत. अरे हो, भरलं असशील, पण आत्ता रिकामी आहे ना. थांबा मी परत घेऊन येतो. गेला नातू, पुन्हा टोपली भरली, घेऊन आला. हे बघा आजोबा, मी आता आणलंय हं पाणी.
कारण यावेळी तो जास्त गतीने आला होता की पाणी सांडून जाऊ नये म्हणून. मगाशी सांडून गेलं असणार असा त्याचा त्यानेच विचार केला होता. आताही पुन्हा पाणी नाहीच टोपलीत. बिचारा दमला होता. पण आजोबांना मी ऐकेन म्हटलंय, काम करेन म्हटलंय, म्हणजे केलं पाहिजे. पुन्हा चालत चालत खाली गेला, जऱ्यादी टोपली भरली जऱ्याच्या पाण्याने आणि घेऊन आला. पुन्हा टोपलीत पाणी नाहीच. पण आता आजोबांनी त्याला आपल्याजवळ बसावून घेतलं, पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं, अरे पाणी नाही भरलेस, या टोपलीमध्ये नाही आणू शकलास, त्याचं कारण ती टोपलीच तशी आहे. तुझा नाही आहे दोष. तू दरवेळी पाणी टोपलीत भरून आणायचा प्रयत्न केलायसच आणि ते दरवेळी पाणी टोपलीत भरून आणलंस ना, त्याचा परिणाम काय झालाय बघायचा आहे का? बघ बघ त्या टोपलीकडे. आत्ताशीच मुलाचं लक्ष त्या टोपलीकडे गेलं. उलटून सुलटून त्यांनी सगळीकडून टोपली पाहिली आणि म्हणाला, आजोबा आलं माझ्या लक्षात. मी टोपली पहिल्यांदा नेली तेव्हा किती होती, काळी होती आतून बाहेरून. आता टोपली कशी छान दिसतीये ना. आजोबांनी छान त्याच्या डोक्यावर थापटलं आणि म्हणाले, कळलं का? तुला समजलं होतं का की टोपली अशी स्वच्छ होणार आहे? तू पाणी आणत होतास तेव्हा लक्षात आलं होतं? पाणी आणून इथे माझ्या शेजारी येऊन बसलास तेव्हा तरी तुझं लक्ष गेलं, पण टोपली झाली ना स्वच्छ त्या पाण्याने. आता तुला मी सांगतो, मी हे का वाचतो. हे मी वाचतो ना तेव्हा पुटपुटतो ते मी श्रद्धेने देवाचं नाव घेतो. आणि ते देवाचं नाव मी घेतो ना तेव्हा आपोआप मला ती अक्षरं नाही वाचता येत, त्याचा अर्थ पण नाही आहे समजत. पण ते नाव जेव्हा मी श्रद्धेने घेत राहतो ना तेव्हा माझ्या शरीरातली जी स्पंदनं आहेत ती स्पंदनं आपोआप शांत आहेत हे मला जाणवतं. आणि त्याच वेळी मी एका जागी बसून असतो, त्यामुळे माझं लक्ष पण इकडे इकडे जात नाही. कोण काय चुकतंय का, कोण काय करतंय का, तिकडे माझं लक्षच राहत नाही. म्हणजे मी बाहेरून पण तल्लीन झालेला दिसतो आणि आतून पण माझी स्पंदनं लयबद्ध होऊन राहतात. मुलगा म्हणाला, पण मला तर वाटायचं तुमचं माझ्याकडे लक्ष असतं, म्हणून मी आई नसली तरी बाहेर खेळायला पळायचो नाही, कारण तुम्ही दाराशी बसलेले आहात, मग तुम्ही मला रागवणार असं मला वाटत. तुमचं माझ्याकडे लक्षच नसतं. बघा सहज सुलभ प्रश्न कसा आहे. आजोबा म्हणाले, माझं लक्ष असतं बरं का. तू जर का असा पळालास तर मी सावध असतो. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या दायित्व निभावत असतानाच अशा प्रकारे श्रद्धावान भजते शक्य आहे. छोटीशी गोष्ट आहे. छान मुलाला सुद्धा त्यांनी उमगलं. मग आजोबा म्हणाले, अरे मला वाचता येत नाही, पण तू तर शाळेत जातोस, तुला वाचता येतंय. मग तू अशाच पद्धतीने जर एका जागी बसून बोट फिरवून छान मोठ्यांनी वाचत राहिलास तर त्या वाचलेल्याचा परिणाम तुला येईल ना अनुभवता. किती छान छोट्याशा गोष्टीतून आजोबांनी नातवाला समजावून दिलंय. आपल्या अवतीभोवती असे प्रसंग घडत असतातच. सावधपणे आपण सुद्धा त्यातून असं मर्म जाणून घ्यायला हवं. म्हणून शेवटच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. तो बनला रे, युक्ततम झालाच, मग तो चलित मानसहा होणारच नाही. श्रद्धा ठेव अर्जुना. भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाची अशी उत्तरं दिली आणि याच ठिकाणी ह्या अध्यायाचं समापन केलं आहे. आणि म्हणून स्वाभाविक अध्यायाचं नावसुद्धा काय आहे? आत्मसंयम योग. संयमाचा प्रत्यय ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे. घेऊया तर मग आपणही प्रत्यय त्या मार्गावर तर राहूयात, प्रयत्न करूयात. तेव्हा आजच्या व्हिडिओमधून आपल्याला जर काही संदेश मिळत असेल तर तो संदेश जरूर चिंतन मननात ठेवायचा आहे.
विशेषतः युवतींनी, युवकांनी यावर चिंतन मनन करायचं आहे. प्रत्येक पाऊल जपून टाक पाऊल जरा, असं आपल्याला सांगितलंच आहे ना धुरीणांनी, संतांनी. तरीही पाऊल समजा भरकटलं, चुकलं, तरीही पुन्हा आपल्याला योग्य मार्गावर येता येईल हा दृढ विश्वास ठेवायचा आहे. आणि म्हणून आता भरकटलंच आहे, आता नकोच, डिप्रेशनमध्ये जायची गरज नाही, जीवन संपवायची त्याहून गरज नाही आहे. पुन्हा योग्य मार्गावर येता येईल तोच संदेश आपल्याला हा अध्याय देतोय. तेव्हा लक्षात ठेवूया हा संदेश आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त सर्वांपर्यंत. आपल्या ओळखीतले असोत अथवा नसोत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ ऐकायला जरूर पाठवून द्या. आणि आपल्याला आवडला असला तर सबस्क्राईब करालच. आणि हो, बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंसंबंधी कळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.